ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही पक्षातर्फे नाही पण एक नागरिक म्हणून आजच्या या सह्यांच्या मोहिमेचं आयोजन केलं आहे। त्या मोहिमेचं नाव आम्ही दिलं आहे एक सही पाठिंब्याची, सिग्नेचर टू सपोर्ट। आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की 23 जुलै आज संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ही सह्यांची मोहीम होणार आहे। तर सर्व नागरिकांना आव्हान आहे त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक सही करायला जरूर उपस्थित राहावं। संदीपजी, आपण पाहतो की 2-4 दिवसापासून शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण आंदोलनाला येत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांच्या सोबत मनसेनं ठाम भूमिका घेऊन उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। जे जंतर मंतरमध्ये सुद्धा चित्र पाहायला मिळालं की मुंबईमध्ये सुद्धा ते सहकार्याची भावना सगळीकडे दिसते आहे। मनसेची भूमिका मला असं वाटतं याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा प्रश्न येत नाही। तुम्ही सत्ताधारी पक्षाचे समर्थक असाल किंवा विरोधी पक्षाचे समर्थक असाल, मला असं वाटतं हा विषय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे। त्यामुळे कुठलाही पक्ष कुठल्याही राजकारणामध्ये न आणता सर्व नागरिकांनी या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला पाहिजे। शेवट मुलं सगळ्यांनाच आहेत ना, त्यांची शिक्षण व्यवस्था सुधारावी यासाठी हे आंदोलन आहे। त्यामुळे इथे पक्ष न बघता मला असं वाटतं त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे। एवढं मोठं आंदोलन होऊन सुद्धा अजून सुद्धा सरकार नरमाईची भूमिका घेत नाही आहे, सरकार नमेल असं दिसत नाही आहे। मनसेची भूमिका कशी असणार आहे, काय भूमिका असणार आहे त्या काळात? नाही, मी तुम्हाला सांगितलं तसं की आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि आमची पक्षाची जी भूमिका आहे ती आज 11 वाजता राजसाहेब ठाकरे पत्रकार परिषद घेतील त्यावेळेला आमची भूमिका विस्तृतपणे, आमचा पाठिंबा तर आहेच पण विस्तृतपणे आमची भूमिका सन्मान्य राजसाहेब मांडतील। राज ठाकरे यांच्यासोबत उद्धव ठाकरे देखील पत्रकार परिषद घेतील आणि एकत्र ही पत्रकार परिषद होईल। मला असं वाटतं 11 वाजेपर्यंत थांबूया आपण। सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, जे विद्यार्थी आंदोलन करतात आहेत त्यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना धमकवलं जातं आहे की तुमच्या खिशात किंवा बॅगेत ड्रग्ज टाकले जातील आणि तुम्हाला तुमच्या ड्रग्जची कारवाई केली जाईल। मला वाटतं हे काही मुंबई पोलीस असं काही करणार नाही। मुंबई पोलीस हे दिल्ली पोलिसांसारखे नाही आहे। आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि असं कोणी धमकवत असेल तर मला असं वाटतं त्यांनी तक्रार केली पाहिजे त्या पोलिसाच्या अंगात, त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल। हे निश्चितपणे आम्ही पाहू आणि आम्ही अमित ठाकरेंनी स्वतः एक लीगल टीम तयार केलेली आहे। या मुलांना कायदेशीर जो सपोर्ट द्यायला लागणार आहे ह्या सपोर्टसाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात आमचे जे लीगल टीम आहे ती आम्ही त्यांच्या मदतीसाठी देऊ। उद्या ठाकरे गटाकडून तिरंगा रॅलीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। तिरंगा मार्च शिवाजी पार्कमध्ये असणार आहे। राज ठाकरे किंवा मनसेचे नेते त्यामध्ये सहभागी होणार आहेत? निश्चितपणे आम्ही नागरिक म्हणून सगळेच जण सहभागी होणार आहोत आणि ती काही शिवसेनेतर्फे आयोजित नाही आहे, नागरिकांतर्फे आयोजित।